तर हे एक नदीचा इन जनरल फोटो आहे की एक नदी इकोसिस्टीम ही कशी आयडियल असायला पाहिजे. तर सुंदर स्वच्छ वाहणारी नदी आणि त्याच्या दोन्ही बाजूला खूप चांगली झाडी, जंगल किंवा खूप मोठी झाडं आहेत. असं हे एक आयडियल नदी असते. तर आपल्या पुण्याच्या इथे पण काही अंशी अशा प्रकारे, एकच मिनिट, हा, काही अंशी अशा प्रकारे ही इकोसिस्टीम आहे. म्हणजे नदी जरी स्वच्छ नसली तरी खूप चांगली झाडी आहे नदीच्या बाजूला आणि खूप चांगलं जंगल आहे. तर हे जंगल खूप महत्वाचं आहे. म्हणजे या नदीच्या इकोसिस्टीम मध्ये ही झाडं जी असतात नदीच्या बाजूची खूप महत्वाची आहेत. तर त्यांचा इम्पॉर्टन्स काय आहे आणि ती का राखायला पाहिजेत, तर ते आज मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे नदीकाठची जी झाडं असतात किंवा नदीकाठचं जे जंगल असतं नदीच्या दोन्ही काठाला, हे ओरिजिनली नदीच्या सगळ्या नदींच्या काठाला असतंच. तर त्याला रायपेरियन फॉरेस्ट म्हणतात. म्हणजे नदीच्या काठी असणारं जे फॉरेस्ट ते रायपेरियन फॉरेस्ट. तर हे काय होतं की नदी असते त्याच्यामुळे तिथलं मॉइश्चर लेवल हा खूप जास्त असतो आणि त्यामुळे ही झाडं तिथं जी हाय मॉइश्चर मध्ये येतात ती झाडं त्या नदीच्या काठाला येतात. आणि ही झाडं अशी असतात की जी वॉटरमध्ये फ्लक्च्युएशन होतं. म्हणजे नदीचं कसं होतं, पावसाळ्यात खूप पाणी असतं आणि हळूहळू ते पाणी कमी होऊन उन्हाळ्यात ते ड्राय होऊन जातं. सो हे फ्लक्च्युएट होत असतं. म्हणजे मॉइश्चर लेवल कमी होत जाते, ड्रायनेस येतो, पण तरी ही जी काही झाडं आहेत ती त्या फ्लक्च्युएशनला ती अडॅप्ट झालेली असतात आणि ते त्या फ्लक्च्युएशन मध्ये सुद्धा ती खूप व्यवस्थित येतात. आणि मेनली तर ही जी काही झाडं आहेत ही एव्हरग्रीन प्रकारची झाडं असतात. म्हणजे ह्याची पानगळ कधी होत नाही. म्हणजे आपण पुण्याचा जर जर फ्लोरा बघितला तर आपल्याकडे डेसिडियस म्हणजे पानगळीचं जवळपास सगळीकडे जंगल आहे. पण हा नदीकाठचा जो फ्लोरा असतो तो मॉइश्चर लेवल जास्त असल्यामुळे तो कायम तो एव्हरग्रीन असतो. आणि दुसरं एक ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा नदीला पूर येतो त्यावेळी जवळजवळ पाण्याची लेवल ही 15 ते 20 फुटापर्यंत वाढते कधी कधी, आणि 2 आठवडे किंवा कधी कधी महिनाभर सुद्धा ती लेवल तेवढी जास्त असते. सो जेव्हा हे पाणी भरलेलं असतं त्यावेळी ही सगळी झाडं असतात ती पाण्यात बुडतात. सो तिथे जी कंडिशन असते ती अनएरोबिक कंडिशन असते. म्हणजे त्यांना ऑक्सिजन मिळत नाही. तरीही ह्या झाडांना काही होत नाही. ती झाडं आहेत तशीच्या तशी राहतात आणि जेव्हा पाणी कमी होतं त्यावेळी ती पुन्हा, म्हणजे ती झाडं कुजत नाहीत, काही नाहीत. त्यामुळे ही खूप युनिक अशी इकोसिस्टीम आहे आणि ती त्या सगळ्या तिथल्या कंडिशनला, म्हणजे तिथली जी काही पाण्याची कंडिशन आहे किंवा तिथली जी काही सॉइल आहे त्याला ती अडॅप्ट झालेली आहे. आणि मग ह्याच्यात झाडं आहेत, श्रब्स आहेत, लायनाज म्हणजे वेली आहेत, मोठ्या छोटे हर्ब्स आहेत, ग्रासेस आहेत. तर हे सगळे आपल्याला नदीकाठी बघायला मिळतात आणि हे खूप सगळं, म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टीच युनिक असतात. म्हणजे त्या दुसरीकडे कुठे सहसा त्या दिसत नाही. तर हे नदीकाठचे जे जंगल आहे हे का महत्वाचं इतकं आहे. म्हणजे बरेचदा आता रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटमध्ये असं होतं की ती झाडं आपण दुसरीकडे लावू किंवा त्याच्याऐवजी दुसरीकडे झाडं लावू. तर मग काय हरकत आहे. पण ही जी काही झाडं असतात तर ती ह्या रिव्हर इकोसिस्टीमला खूप महत्वाची मदत करतात. तर एकतर कसं असतं की ही जी काही नदीकाठची दोन्ही काठाला जी काही झाडी असते तर ही जेव्हा पूर येतो त्यावेळी ही सगळं पुराचं पाणी असतं ते ऍब्सॉर्ब करतात आणि ते पाणी जमिनीत साठवून ठेवतात. आणि जेव्हा उन्हाळा येतो म्हणजे हळूहळू हळू पूर ओसरतो, ड्राय होतं, मग जेव्हा उन्हाळा येतो त्यावेळी पाणी सगळं नदीचं कमी होऊन जातं. मग त्यावेळी ही झाडं हळूहळू हळू पाणी रिलीज करायला लागतात. म्हणजे जेव्हा पूर कमी होतो त्यावेळी. आणि मग नदी कायम वाहती राहते. म्हणजे नदी स्ट्रीम्सच्या ह्यानी ती वाहती राहते. म्हणजे स्ट्रीम्स, ते पाणी पाणी जे रिलीज होतं त्याच्यात स्ट्रीम्स तयार होतात आणि ती नदी वाहती राहते. सो हे झाडं ही नदी वाहती ठेवण्याचं काम करतात. तसंच नदीमध्ये बरचसं पोल्युशन असतं. इंडस्ट्रियल पोल्युशन असेल किंवा ऑर्गॅनिक मॅटर असेल, तर ही बरीचशी झाडं आहेत. जसं अर्जुन आहे किंवा काही गवतं आहेत, काही हर्ब्स आहेत.
अळू सारखे प्रकार आहेत. तर हे सगळे हे टॉक्सिन्स सगळे शोषून घेतात आणि नदीचं पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करतात. म्हणजे ते ऍज अ बायो फिल्टर म्हणूनच हे नदीच्या काठची जी झाडी असते ती ऍज अ बायो फिल्टर म्हणून काम करते. तसंच ही झाडं असतात ती म्हणजे नदीचा जेव्हा खूप फोर्स असतो त्यावेळी ती नदीच्या काठची माती वाहून जायची शक्यता खूप जास्त असते. तर ही झाडं जी आहेत त्याची मुळं ती होल्ड करून ठेवतात नदी काठची माती, आणि नदीचे जे बँक असतात ते होल्ड करतात आणि ते स्टॅबिलायझेशनसाठी ते बँक स्टॅबिलायझेशनसाठी या झाडांचा खूप उपयोग होतो. म्हणजे इरोजन ह्या झाडांमुळे कमी होतं. त्यानंतर तुम्ही ते फोटोमध्ये बघत असाल की अशा ते ड्रुपिंग ब्रँचेस असतात, म्हणजे खालती वळलेल्या असतात. म्हणजे सहसा नदीकाठी जी झाडं असतात ती अशी नदीच्या साईडला वळलेली असतात. तर ह्या त्यांच्या ब्रँचेसमुळे तिकडचं जे मॉइश्चर असतं ते राहतं, म्हणजे तिथे गारवा राहतो आणि तिथलं टेम्परेचर पण खूप कमी असतं. म्हणजे तुम्ही नदीच्या काठी कधी गेलात ना, तर तुम्हाला असं लक्षात येईल की दुपारच्या वेळी सुद्धा बाहेर टेम्परेचर खूप जास्त असतं, पण नदीच्या इथे तुम्ही गेलात, त्या झाडीमध्ये तुम्ही गेलात, तर त्यावेळी तुम्हाला टेम्परेचरमध्ये खूप ड्रास्टिक फरक दिसतो. सो ह्याच्यामुळे असतो, एक तर ती झाडं एव्हरग्रीन असतात त्यामुळे त्यांची हिरवळ एक चांगली असते आणि मॉइश्चर लेवल जास्त असतं, आणि ही झाडं अशी ड्रुपिंग असतात त्याच्यामुळं ती टेम्परेचर मेंटेन करतात आणि हा एरिया सगळा कूल राहतो. आणि त्याच्यामुळे मग इव्हॉपरेशन लॉस जे आहे, जमिनीवरचे इव्हॉपरेशन लॉस, म्हणजे जमिनीत जे मॉइश्चर लेवल असते ती मेंटेन राहते, ती कमी नाही होत. त्यामुळे इथला जो नदीकाठचा जो एरिया असतो हा कायम असा मॉइस्ट राहतो आणि त्याच्यामुळे सुद्धा तिथे गारवा जास्त असतो. तसंच ह्या एक जे काही रूट्स असतात, तर नदीकाठच्या झाडांचे रूट्स जे असतात ते सगळं अ, पाणी शोषून घेतात आणि ग्राउंड वॉटर रिचार्ज करायचं काम पण हे नदीकाठची झाडं करतात. म्हणजे हे नदीकाठची जी झाडं असतात ती एक स्पॉन्ज सारखाच त्यांचा इफेक्ट असतो. म्हणजे पाणी शोषून घ्यायचं आणि ज्यावेळी कोरडं होईल त्यावेळी पाणी ते सोडायचं, असा एक स्पॉन्ज सारखा इफेक्ट हा ह्या जंगलामुळे तयार होतो. आणि तसंच हे जे काही रूट्स सिस्टीम असते ना, त्यांची अशी कॉम्प्लिकेटेड रूट सिस्टीम असते, म्हणजे पहिल्या फोटोत मी दाखवलेली आहे. तर ही रूट सिस्टीम जी असते तर तिथे बऱ्याच प्रकारचा अक्वॅटिक फॉना असतो, म्हणजे इनव्हर्टिब्रेट्स असतात. तर त्यांना ब्रीडिंगसाठी ही जागा खूप आयडियल असते आणि त्यांचं इथं ब्रीडिंग होतं. म्हणजे पुढची पिढी तिथे निर्माण होत राहते. आणि मग ते झाल्यामुळे जो दुसरा फाउना असतो, म्हणजे जसे पक्षी आहेत, काही छोटे प्राणी आहेत, तर त्यांना तिथे फूड अवेलेबल होतं ह्या नदीच्या ह्याच्यामुळे, नदीच्या काठी असलेली झाडीमुळे. म्हणजे त्यांना झाडांची फ्रुट्स मिळतात, प्लस त्यांना तो बसायला एक हॅबिटॅट होतो. म्हणजे जसे इग्रेट्स आहेत, हेरॉन्स आहेत, तर ह्यांना नदीतले मासे खायचे असतात, तर ते काय करतात, झाडावर बसतात आणि मग लक्ष ठेवून असतात आणि मासा दिसला की खालती उतरून ते मासे पकडतात. सो त्यांना हा एक हॅबिटॅट असा, ती ही जी काही झाडं आहेत तो हॅबिटॅट मिळतो. आणि तसंच नेस्टिंग सुद्धा होतं, म्हणजे बऱ्याचशा पक्ष्यांचं नेस्टिंग असतं ते नदी काठी जी झाडोरा असतो तर त्यामध्ये ते पक्षी नेस्टिंग करतात, किंवा नदीच्या काठी जी मोठी झाडं असतात त्याच्यात नेस्ट करतात. ज्या मोठी झाडं असतात त्याच्यात ढोली असतात तर त्याच्यात काही पक्षी नेस्टिंग करतात. सो हे पक्ष्यांना किंवा छोट्या प्राण्यांना अन्न मिळतं, पाणी मिळतं, शेल्टर मिळतो आणि त्यांना राहायला तिथे आणि नेस्टिंग करायला हा हॅबिटॅट एक ही झाडं, नदीकाठची झाडं असतात ती पुरवत असतात. तसंच नदी जेव्हा वाहत असते ना तर ती खूप लांबपर्यंत कंटिन्युअस वाहते आणि त्याच्या बाजूला जेव्हा चांगलं जंगल असतं तर जे छोटे प्राणी असतात त्यांना हे मायग्रेशन करायला खूप चांगला असा हा कॉरिडॉर किंवा मायग्रेशनचा पाथ तयार होतो. आणि त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर तो एक संध असा, कारण हे फॉरेस्ट असतं ते एक संध असतं त्यामुळे एक संध असा त्यांना तो
पॅच मिळतो आणि हा त्यांना मायग्रेशन करायला खूप उपयोगी होतो. म्हणजे बरेचसे पक्षी सुद्धा ह्या नदी काठून नदीच्या पाण्यावरून सुद्धा मायग्रेट करत असतात. त्याच्यानंतर दोन आयसोलेटेड फॉरेस्ट पॅच असतील आणि ते नदीने लिंक झाले असतील, तर हे एक नॅचरल लिंक पण तयार होते. म्हणजे ह्या फॉरेस्ट मधून त्या फॉरेस्ट मध्ये जायला जर बाहेरून कुठून लिंक नसेल, तर ह्या नदीकाठचे जे काही झाडं आहेत ती एक छान लिंक म्हणून त्याचा उपयोग होतो. सो ह्या सगळ्यासाठी ही नदीकाठची झाडं खूप महत्वाची आहेत. कारण त्या पूर्ण इकोसिस्टीम मध्येच त्यांची खूप महत्वाची भूमिका असते. तर आता काय नदीकाठची झाडं आहेत, म्हणजे साधारण आपल्या पुण्याच्या नदीकाठी काय काय झाडं आहेत. तर त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं झाड म्हणजे वाळुंज किंवा सॅलिक्स टेट्रोस्पर्मा. तर हे वाळुंजचे जे झाड आहे ते फक्त आणि फक्त नदीकाठीच येतं. म्हणजे उद्या आपण असं म्हटलं की ते काढून आम्ही कुठेतरी लावू दुसरीकडे रस्त्याच्या साईडला किंवा नदीच्या काठापासून जरा दूरवर लावू, तर ते तिथे नाही येऊ शकत. म्हणजे त्याचं ते इतकं अडॉप्ट झालेलं आहे, ते पाण्याचं लेवलमध्ये फ्लक्च्युएशन किंवा पाण्यात जी मॉइश्चर असतं तर त्याच्याबरोबर ते इतकं अडॉप्ट झालेलं आहे की हे वाळुंजचं झाड हे फक्त आणि फक्त नदीकाठीच येतं. ते आपल्याला दुसरीकडे कुठेच ते लावता येत नाही. त्यामुळे ते खूप महत्वाचं आहे. आणि आपल्याकडे अशी खूप कमी होत चालली आहेत ही वाळुंजाची जी झाडं आहेत, आपल्या नदीकाठाला आहेत पण बरीच कमी होत चालली आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याकडे फिमेल झाडं फारशी नाही आहेत, म्हणजे सगळे मेल झाड आहेत. म्हणजे त्याचं पुन्हा पुढे रिप्रोडक्शन कसं होईल हे अजून माहिती नाहीये. सो त्यामुळं जी आहेत ती ही वाळुंजाची झाडं म्हणजे ही इतकी रेअर आहेत, त्यामुळे ही आहेत ती जपून ठेवणं खूप महत्वाचं आहे. आणि हे वाळुंजचं झाड एक लेपर्ड म्हणून बटरफ्लाय असतं, तर त्याचं होस्ट प्लांट आहे. ते बटरफ्लाय त्या झाडावर अंडी घालतं आणि मग त्याच्यापासून फुलपाखरू तयार होतं. सो जर हे झाड तिथनं नाहीसं झालं तर कदाचित ते लेपर्ड बटरफ्लाय तिथून नाहीसं होऊन जाईल. त्याच्यानंतर दुसरं एक झाड आहे ते पाण जांभूळ. म्हणजे जांभूळ आणि पाण जांभूळ हे दोन्ही एकमेकांचे भाऊच आहेत. तर हा सायझेजियम सॅलिसिफोलियम म्हणजे पाण जांभूळ जो पाण्याच्या जवळ येतो, हा पण अगदीच असं युनिक झाड आहे जे फक्त आणि फक्त पाण्याच्या जवळ येतं. म्हणजे नदी किंवा स्ट्रीम्स असतील तर स्ट्रीम्सच्या काठी येतं. आणि हे तुम्हाला हे पण झाड काढून दुसरीकडे कुठे लावायचं म्हटलं तर ते लावता येत नाही. आणि बरेचदा वाळुंज आणि पानजांभूळ खूप सिमिलर वाटतात, की अरे हे वाळुंज आहे का पानजांभूळ आहे कळत नाही. पण जवळून बघितलं आणि जरा पानांचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर ह्या दोन्ही मधला फरक म्हणजे ऍक्च्युअल आपण फील्डवर बघितलं तर दोन्ही मधला फरक लगेच लक्षात येतो. त्याच्यानंतर अजून एक झाड आहे जे उंबर. आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की जिथे पाणी असतं तिथे उंबर असतो आणि आपल्या नदीकाठी भरपूर उंबराची आणि प्रचंड मोठी मोठी उंबराची झाडं आहेत. खूप लॉंग लिव्हिंग असतात ही उंबराची झाडं, स्टर्डी असतात आणि त्याच्यावर खूप सगळा फौना म्हणजे अनेक प्रकारचे पक्षी, कीटक, मुंग्या हे सगळं त्याच्यावर वास्तव्य करून असतात. सो एक कीस्टोन स्पीशीज म्हणून आपण हा उंबर असं म्हणू शकतो की खूप चांगला एक नदीकाठचं हे झाड आहे. त्याच्यानंतर अजून एक झाड आहे जे एक छोटे असतं, म्हणजे उंबर जसं मोठं असतं तसंच त्याचाच एक भाऊ फायकस हिस्पिडा, ज्याला धेड उंबर म्हणतो. तर ते असं छोटंसं झाड, श्रब श्रब टाईप मध्ये झाड असतं. पण ते पण महत्वाचं असतं, म्हणजे ते असं खूप उंच नाही वाढत, ते खालती खालतीच त्याला फांद्या असतात आणि त्याच्यामुळं छोट्या प्राण्यांना किंवा पक्ष्यांना नेस्टिंगसाठी किंवा लपण्यासाठी अशी खूप छान जागा या झाडांमुळे तयार होते. अजून एक झाड आहे जे करंज. बहुतेक सगळ्यांना माहिती असतं पोंगामिया पिनाटा. हे करंजाचं झाड असं आहे की ते कुठल्याही हॅबिटॅट मध्ये येतं. म्हणजे ते नदीकाठी पण येतं, ते टेकडीवरती ड्राय एरियामध्ये पण येतं, रोड साईडला पण येतं. पण नदीकाठची जी झाडं असतात ना ती एकतर खूप मोठी वाढतात, म्हणजे बाकीच्या हॅबिटॅट पेक्षा इथे मॉइश्चर जास्त मिळतं, सॉइल खूप फर्टाईल असते. त्यामुळे ही झाडं खूप छान वाढतात. आणि आपण जर असं म्हटलं की अरे करंजाचं झाड दुसरीकडे पण वाढतं तर मी इथलं झाड काढून तिकडे लावेन, तर मग तसं ते जगत नाही. कारण ते त्या
बरीच वर्ष झालं तिथे असतं आणि तिथल्या सगळ्या कंडिशन्सना ते अडॅप्ट झालेलं असतं. त्यामुळे ते झाड आपण दुसरीकडे लावू म्हटलं तर तसं हे लागत नाही. आणि ह्या करंजाला खूप छान अशा ड्रुपिंग ब्रँचेस असतात, म्हणजे खालती वळलेल्या ब्रँचेस असतात, त्याच्यामुळं खूप गारवा राहतो तिकडे. आणि ह्याच्यावर नेक्टर घ्यायला खूप सगळे कीटक येतात. काही बटरफ्लाईजचं हे होस्ट प्लांट पण आहे. तर अशी करंजाची पण प्रचंड झाडं आपल्या नदीकाठी आहेत. खूप उंच, खूप मोठी वाढलेली करंजाची झाडं पण आपल्या नदीकाठी आहेत. त्याच्यानंतर अजून एक सोनखैर, म्हणजे हे पण झाड असं आहे की हे ड्राय एरियामध्ये पण येतं, टेकडीवर पण येतं आणि रोड साईडला पण येतं आणि नदीकाठी पण ह्याची बरीचशी झाडं आहेत. सो हे पण काढून तिकडे नाही लावतायत, कारण ते त्या ह्याला ऍडॉप्ट झालेले असतात. आणि ह्याच्या पण फ्लॉवरिंगच्या वेळी खूप सगळे इन्सेक्ट्स त्याच्यावर येतात आणि ह्या सगळ्याचेच रूट सिस्टीम इतकी स्ट्रॉंग असते या झाडांची की ते इरोजन जे आहे ते नदीचं थांबवतात. त्याच्यानंतर अजून एक झाड आहे जे अर्जुन, म्हणजे आता आपल्या पुण्याच्या नदीकाठी मी नाही बघितलेलं, पण साऊथ मध्ये बऱ्याच नद्याकाठी हे अर्जुनाची झाडं आहेत. प्रचंड मोठी झाडं होतात अर्जुनाची नदीकाठी. अर्जुन पण दुसऱ्या हॅबिटॅट मध्ये येतो, पण जेव्हा तो नदीकाठी असतो त्यावेळी ती झाडं प्रचंड मोठी होतात. आणि नदीमधले टॉक्सिन जे असतं, म्हणजे पोल्युटेड वॉटर मधलं जे टॉक्सिन असतं ते ऍब्सॉर्ब करायचं काम हे अर्जुनची झाडं करत असतात. आणि ह्याच्या अर्जुनच्या ह्याच्यावर पण एक टसर सिल्क मॉथ म्हणून आहे, ते त्याचं होस्ट प्लांट आहे. तसंच अजून एक झाड आहे जे नदीकाठी आपल्याला कॉमनली दिसतं. ते भोकर, म्हणजे आपण जे भोकराचं लोणचं करतो तर तेच हे भोकर आहे, कॉर्डिया डायकोटोमा. सो हे पण एव्हरग्रीन झाड आहे. अगदी नदीच्या काठावर नसतं, पण थोडस मागच्या साईडला असतं. आणि हे पण खूप चांगलं झाड असतं, त्याच्यात पण बरेचसे इन्सेक्ट्स येतात आणि त्या झाडाचं बाकीच्या जीवांबरोबर खूप चांगलं असोसिएशन असतं. अ, त्याच्यानंतर काही श्रब्स आहेत जे आपल्याला इथे नदीकाठी बघायला मिळतात आणि खूप महत्वाचे आहेत, कारण हे श्रब्स म्हणजे साधारण 5-6 फुटापर्यंत असतात. आणि जेव्हा हे येते, फ्लड येते, त्यावेळी पूर्णपणे हे पाण्याच्या खालती असतात, म्हणजे जवळजवळ 15 दिवस हे पाण्याच्या खालती असतात. त्यांना कुठेही फोटोसिंथेसिस करायला वाव नसतो किंवा ऑक्सिजन मिळत नाही, पण तरीही ह्या झाडांना काहीही होत नाही. सो ही इतकी अडॅप्ट झालेली झाडं आहेत. तर त्याच्यातलंच एक म्हणजे किरमिरा, ज्याला बॉटॅनिकल नाव आहे ग्लायकॉस्मिस पेंटाफायलम. सो हे सुद्धा आपल्या नदीकाठी भरपूर आहे. आणि नदीकाठी आणि स्ट्रीम काठीच फक्त हे तुम्हाला बघायला मिळेल, किंवा एव्हरग्रीन फॉरेस्ट मध्ये जिथे स्ट्रीम्स असतात तिथे हे बघायला मिळतं. सो हे सुद्धा एक खूप चांगलं आहे. खूप डेन्स क्लस्टर्स त्याचे तयार होतात आणि एक प्राण्यांना लपण्यासाठी जागा तयार होते आणि हे भरपूर प्रमाणात येतात, त्यामुळे सॉइल इरोजनचं एक महत्वाचं काम हे ग्लायकोस्मिस करतं. तसंच दुसरं एक झाड कम श्रब असं म्हणू शकतो आपण की फायकस हेटेरोफायला, म्हणजे दातीर ज्याला म्हणतात. तर त्याची पण खूप सगळी अशी झाडं नदीकाठी आपल्याला बघायला मिळतात किंवा कुठल्याही स्ट्रीम काठी बघायला मिळतात. आणि ह्यांची मुळं खूप स्ट्रॉंग असतात आणि जेव्हा फ्लड येते, म्हणजे पाण्याचा जेव्हा खूप जोर असतो त्यावेळी त्याची रूट्स जमीन धरून ठेवतात आणि इरोजन थांबवण्याचं काम हे करतं. अ, तसंच हे नाही, म्हणजे सॉरी, फायकस हेटेरोफायला हे मॉर्मॉन आणि लाईमचं होस्ट प्लांट नाहीये. ग्लायकॉस्मिस पेंटाफायला हे होस्ट प्लांट आहे, सो असं चुकून लिहिलं. सो ही जी काही श्रब्स आहेत तर ही खूप महत्वाची आहेत. तशीच आणखीन काही श्रब्स आहेत, जसं क्रायनम लिली आहे. ह्याच्यात काही मी फोटो दाखवले की हे जे फक्त जिथे ओल असते, जिथे मॉइश्चर लेवल जास्त असतं किंवा जिथे पाणी असतं तर तिथेच ही येतात. म्हणजे ही दुसरीकडे कुठं लावायची म्हटली तर ती त्याची शक्यता खूप कमी असते यायची. त्यामुळे ही खूप एक युनिक अशी हे सगळे हर्बेशियस फ्लोरा आहे हा.
तर ह्या सगळ्या झाडांचं फ्लोरा बरोबर, म्हणजे ह्या फ्लोराचं फॉना बरोबर असोसिएशन असतं. म्हणजे काही आहेत जे बटरफ्लायचे होस्ट प्लांट आहेत. म्हणजे जसं मी म्हटलं की वाळुंज आहे तो लेपर्ड बटरफ्लायचं होस्ट प्लांट आहे. किंवा कळम आहे तो कमांडरचं होस्ट प्लांट आहे. म्हणजे कळमची झाडं पण आपल्या नदीकाठी आहेत. किंवा ग्लायकॉस्मिस पेंटाफायला आहे तो मॉर्मॉनचं होस्ट प्लांट आहे. सो हे सगळं ह्यांचं असोसिएशन असतं. म्हणजे ही झाडं अशी एक एकटी नसतात. जेव्हा जी झाडं जर कट झाली तर त्याच्याबरोबर हा जो काही फॉना असतो तो पण सगळा डिस्टर्ब होऊन जातो, कदाचित नाहीसा होऊन जाईल. अ, तसंच अजून एक महत्वाचं म्हणजे ही जी नदीकाठची झाडं असतात ना, म्हणजे आत्ता जी झाडं आहेत ती खूप जुनी झाडं आहेत, खूप मोठी झाडं आहेत. आणि नदीकाठची झाडं मॉइश्चर चांगलं असल्यामुळे फास्ट वाढतात आणि मोठी होतात खूप. आणि मग त्यांच्यामध्ये ढोल्या तयार होतात. सो मग ह्या ढोल्या पक्ष्यांना नेस्ट म्हणून वापरता येतात. म्हणजे जे होल नेस्टर बर्ड आहेत ते ह्या ढोल्या ऍज अ नेस्टिंग म्हणून वापरतात. म्हणजे आपल्याकडे इंडियन ग्रे हॉर्नबिल आहे, जो जवळजवळ 1 ते 1.25 फूट उंचीचा असा हा पक्षी असतो, जो इथे वरती मी दाखवलेला आहे. तर एवढ्या मोठ्या पक्षाला जर नेस्ट करायचं असेल तर त्याला होल पण तेवढं मोठं पाहिजे, म्हणजे ढोली पण तेवढी मोठी पाहिजे. मग ढोली तेवढी मोठी पाहिजे म्हटलं तर झाड पण तेवढं मोठं पाहिजे. सो अशी प्रचंड मोठी मोठी नदीकाठची झाडं आहेत. तर हे आवलेट आहे, स्पॉटेड आवलेट आहे किंवा हॉर्नबिल आहे, तर ह्यांना हे नेस्टिंग साठी ही उपयोगी होतात. सो जेव्हा आपण असं म्हणतो की ही झाडं आम्ही काढणार पण त्याच्याऐवजी दुसरी झाडं लावणार, पण ती झाडं कधी मोठी होतील? कारण ही झाडं मे बी 100-150 वर्षापूर्वीची असतील, तर तेवढं ती होणार. त्याच्यानंतर त्याच्यात ते नेस्टिंग करायला म्हणजे तेवढा खूप मोठा काळ आहे तो जातो आणि त्यामुळे ह्या पक्ष्यांची पिढीच पूर्ण नष्ट होऊन जाते. आणि कदाचित हे पक्षी पण हळूहळू तिथून नष्ट होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे ही नदीकाठची झाडं खूप महत्वाची आहेत. एक छोटस मी हे काढलंय, म्हणजे स्केच काढलंय की नदीकाठ हा कसा असतो. म्हणजे नदीचं चॅनल आहे. सो सेंटरला आहे नदीचं चॅनल आहे. त्याच्यानंतर डावीकडे जे आहे ते त्याचे फ्लड प्लेन्स आहेत. मग फ्लड प्लेन्स मध्ये काही झाडं असतात. म्हणजे जेव्हा पूर येतो त्यावेळी पाणी इथेपर्यंत वरपर्यंत येतं आणि पूर जातो त्यावेळी पुन्हा हे पाणी हे आहे तसं होतं. मग त्याच्यात काही रॉकी आउटक्रॉप्स असतात, काही श्रब्स असतात, काही हर्ब्स असतात, काही गवतं असतात. तर असं इथं म्हणजे हे जे काही हा एरिया असतो ती ही झाडं सगळी हे पाणी ऍब्सॉर्ब करतात आणि मग नंतर पुन्हा रिलीज करतात आणि इथलं मॉइश्चर लेवल हे खूप जास्त असतं. आणि उजवीकडे मी जे दाखवलंय हे आपण रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटमध्ये जे नदीचा काठ आपण बदलणार आहोत. तर त्याच्यामुळे हे हा सेक्शन काहीसा असावे, म्हणजे अगदीच असा नाही पण काहीसा तो असावे की इथे खूप सगळं डम्पिंग झालंय आणि त्याच्यानंतर वॉल बांधून मग चालण्यासाठी जागा केली आहे आणि पुन्हा मग वरच्या साईडला मग ही झाडं लावली आहेत. सो आता ही जी काही नदीला काठाला लागून झाडं असतात ना, एकतर इथलं टेम्परेचर मेंटेन करायचं ते काम करतात. त्याच्यानंतर जे पक्षी असतात, म्हणजे स्टॉर्क असतात, हेरॉन असतात, हे जे मासे खातात, तर ते पक्षी जे असतात ते ह्या झाडांवरती बसतात आणि ह्या झाडांवरती बसून ते ह्या माशांकडे लक्ष देतात आणि मासे ते पकडत असतात. सो जेव्हा आपण हा असा अल्टर करतो एखादा हॅबिटॅट, त्यावेळी इथली झाडं गेली, त्यामुळे त्या पक्ष्यांना बसायला जागा गेली. तर इथे इतक्या लांब बसून त्यांना इथले मासे दिसणार आणि ते पकडणार, ते काही शक्य होत नाही. त्यामुळे त्यांचा जो काही तिथे बसायचा हॅबिटॅट होता तो गेला. त्याच्यानंतर इथे जे काही ब्रीडिंग होत होतं, म्हणजे कूट्स असतात किंवा ग्रीब असतं, तर अशा काही पक्ष्यांचं इथं ब्रीडिंग होत असतं. तर ते ब्रीडिंग इथं नाहीच होतं, कारण इथे आपण वॉलच बांधून टाकली आणि त्या पक्ष्यांना अशा थोड्याशा मार्शी एरियाज लागतात. एक स्लाइड माझी हे झाली वाटतं, मिस झाली, सॉरी. तर ह्या जे काही रॉकी आउटक्रॉप्स असतात किंवा काही मार्शी एरियाज असतात, तर तिथे काही पक्ष्यांचं नेस्टिंग होत असतं. सो ते आपण केल्यामुळे ते पण नाहीसं होतं. आणि
ही जी काही झाडं आहेत म्हणजे नदीकाठची किंवा फ्लड प्लेन मधली झाडं आहेत ती नदीसाठी अडॉप्ट झालेली आहेत. म्हणजे ते खूप मॉइश्चर असणं किंवा सतत पाणी येणं जाणं फ्लड मध्ये असणं, तर त्याच्यात ती अडॉप्ट झालेली असतात. सो ते झाड काढून आपण इकडे वरती नाही लावू शकत. म्हणजे इथे आपण जर करंज एखाद्या वेळेस येईल, पण वाळूंज इथून आपण काढला तर तो इथे ह्या काठावर नाहीच येऊ शकणार. आणि जिथे एवढी सगळी झाडी आहे ह्याच्यामुळे टेम्परेचर खूप कमी होतं. म्हणजे जो काही आजूबाजूचं टेम्परेचर असतं ते इथे ऍब्सॉर्ब होतं. तर ते इथे बघितलं तर इथे फक्त झाडाची एक लाईन येईल, तर त्याच्यामुळे इथलं टेम्परेचर वाढेल आणि मग तो हीट आयलँड तयार होईल. सो त्याच्यामुळे ही नदीकाठची ही झाडं ती नदी काठीच असणं हे खूप महत्वाचं आहे. ही झाडी असणं महत्वाचं आहे आणि ती पर्टिक्युलर जी झाडं आहेत ती नदी काठीच असणं हे खूप महत्वाचं आहे. थँक्यू. सॉरी, आज जरा वेबिनार सुरू करायला उशीर झाला त्यामुळे Yeah, actually, जरा sorry for फास्ट. that, Monali. Actually, it's mistake from our side. There were some issues logging in, and so, but Tarifan, I think thanks to everyone, they waited patiently, and I think information was very brief and to the point. That is very good, because sometimes people get overwhelmed. म्हणजे खूप सारं सांगितलं तर कळत नाही. पण in a very nice manner you have described everything. अँड हे खूप म्हणजे महत्वाचं आहे दॅट पीपल कॅन कम अँड ऍक्च्युली येऊन बघू शकतात आता नदीवर. आय थिंक मोनाली ऑल्सो डज दिस वॉक्स नदीवर. तर तुम्ही येऊन बघू शकता हे सगळं जो आता दाखवलेला आहे ना. सो आय थिंक पीपल इफ दे कम अँड सी दॅट विल बी व्हेरी गुड. अँड म्हणजे आपल्याला ना आता मुळा नदीकाठी आपल्याला दोन्ही बघता येतं की एका हो साईडला हो खूप चांगलं फॉरेस्ट अजूनही टिकून आहे करेक्ट करेक्ट आणि दुसऱ्या साईडला आता रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट होती आहे. आणि दोन्हीमध्ये तुम्ही जर फरक बघितला ना की करेक्ट तुम्हाला एकदम लक्षात येईल की अरे हे काय चाललेलं आहे. म्हणजे तो करेक्ट जो करेक्ट एक फरक आहे तो एकदम ड्रास्टिकली तिथे आपल्याला बघायला मिळतो. करेक्ट. म्हणजे झाड पण दिसणार नाही, फुलपाखरू दिसणार नाही आणि पक्षी पक्षी दिसणार नाही. बाकीचे सगळे काय म्हणजे फक्त माणसं दिसणार. विच वी ऑल सी ऑन द रोड अँड इन मॉल्स अँड ऑल द सेम क्रिचर्स वी आर गोइंग टू सी हिअर ऑल्सो. वी आर नॉट गोइंग टू सी एनिथिंग डिफरंट. So they, I think people need to realize that what we are missing is, we are building, we are bringing the malls onto the river banks. तसंच म्हणू शकतो. म्हणजे all artificial things we are getting onto our natural areas. So I think ते तुमचं म्हणजे people who have joined here, I think they are very म्हणजे सगळे very conscious about nature and all. पण this information you please take to your friends, colleagues and all, आणि त्यांना पण म्हणजे हे सांगा की हे चुकीचं काय होतंय and what is the loss which we are going to face due to that. We will not have any natural ecosystems in the city. अँड बाकीचे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे मोनाली पण म्हणाले हीट हीट विल बी इन्क्रीजिंग. वी विल हॅव प्रॉब्लेम्स ऑफ फ्लडिंग बिकॉज हे सगळं ऑब्झॉर्बर्स आहेत आणि म्हणजे अंडर वॉटर अंडरग्राउंड वॉटर कसं ऑल्सो इज गोइंग टू गेट हॅम्पर्ड. ते सगळं प्रॉब्लेम्स आहेत. हे झाडं सगळं कॉमन माणसाला काय वाटतं की अरे ह्याच्याऐवजी दुसरीकडे कुठेतरी झाडं लावणार आहे गव्हर्नमेंट किंवा झाडं गेली तरी आपल्याला छान ट्रॅक जॉगिंग ट्रॅक मिळणार आहे किंवा तिथे जायला मिळणार आहे. आत्ता तिथे जाता येत नाही. त्याच्याऐवजी आपल्याला जाता येईल तिथे. पण हा झाडांचा लॉस हा कायमस्वरूपी लॉस आहे. म्हणजे इट्स नॉट इज रिव्हर्सिबल. हा कधीच पुन्हा आपल्याला ही झाडं परत नाही आणता येणार. म्हणजे आपण लावायची म्हटली तरी त्याला कित्येक वर्ष जातील. सो ही नदीकाठची झाडं असणं आणि ती मेंटेन करणं हे खूपच महत्वाचं आहे. अँड दॅट इज अ डिफरंट स्टोरी. म्हणजे त्यात मिथ्स ऑल्सो म्हणजे ते सगळं फॉल्स. ते सांगतात की ते झाडं वी आर गोइंग टू प्लांट एल्सवेअर अँड ऑल. ते काय होत नाही. वी हॅव सीन दॅट इन द पास्ट ऑल्सो. नथिंग लाईक दॅट इज हॅपनिंग एनिवेअर नियर अवर सिटी अँड ऑल दॅट. And if they are going to plant trees in some other third state which is very far away, that's a kind meaning पण नसतं. So I think people need to realize that what we are going to lose is forever lost and also not going to come back anywhere nearby also. तुम्हाला कुठे आजूबाजूला पण हे मिळणार नाही. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की
people realize this, join us for our cause, and try to conserve and preserve this area. एनी क्वेश्चन्स, कुणाला काही विचारायचं असेल तर? I think most of the participants are well versed and knowledge knowledge as in they have good understanding and sensitivity. Tari पण I think if you have some specific questions which I think you can use to tell your family, friends, to influence them, I think that will be very good. म्हणजे खूप सोपं presentation केलंय मोनालीने. So I think people will be able to easily understand. Tari पण I think if there is specific questions, it will be good. And whoever has not yet got a chance to visit, please join us on our walks, and you can contribute in other ways also. We are doing lot of हे झाडं सांगितले सगळे आम्ही मॅपिंग करतोय. जो आता राहिलेत ते झाडं ते आम्ही मॅपिंग करतोय. So if you come on to the banks, you will be actually be able to see हे सगळं झाडं, पक्षी आणि butterflies. You'll be able to appreciate it more and then get more people. Okay, so let's conclude then. जर कुणाला काही questions नसतील तर we will conclude. Yeah, thank you for joining, and yeah, really apologize for this delay today. To Monali also, she was also waiting for a long time, and make sure that it doesn't happen again. So thank you everyone. Thank you everyone. Thank you.